In our chapter Enhancement of Food Production, today we are going to study tissue culture. Tissue culture definition: the culturing or growing isolated protoplast or cells or tissues or organ of a plant or nutrient medium under controlled conditions of temperature and light. Tissue culture the कल्चरिंग म्हणजेच वाढवायचं और ग्रोईंग आयसोलेटेड प्रोटोप्लास्ट. आयसोलेटेड म्हणजे बाजूला घेतलेला प्रोटोप्लास्ट, तो प्रोटोप्लास्ट असू दे और सेल और टिश्यू और ऑर्गन यातला कोणताही घटक असेल तर तो आयसोलेटेड कंडिशन म्हणजे प्लांटपासून बाजूला घेतलेला ऑफ प्लांट ऑन न्यूट्रियंट मीडियम, तो न्यूट्रियंट मीडियमवरती वाढवायचा अंडर कंट्रोल्ड कंडिशन. कंट्रोल्ड कंडिशन कोणती तर टेम्परेचर अँड लाईट. म्हणजेच टिश्यू कल्चर म्हणजे काय तर कंट्रोल्ड कंडिशन म्हणजे टेम्परेचर अँड लाईटच्या कंट्रोल खाली आपण प्लांटचे सेल असू दे किंवा टिश्यू असू दे किंवा ऑर्गन असू दे तो कल्चरिंग मीडियमवरती वाढवणे, त्यालाच आपण टिश्यू कल्चर असे म्हणणार आहोत. डेफिनेशन पुन्हा एकदा बघा. The culturing or growing isolated protoplast or cell or tissue or organ of a plant or nutrient medium under controlled condition of temperature and light. Next point is a cellular totipotency. Totipotency means ability of a single plant cell to divide and differentiated into mature plant. If placed under suitable climatic conditions is called as cellular totipotency. सेल्युलर टोटिपोटेन्सी म्हणजे काय तर सिंगल सेलमध्ये प्लांटच्या सिंगल सेलमध्ये अशी ॲबिलिटी असते की ती डिवाइड रिडिवाइड होते, डिफरन्शिएटेड होते आणि एक होल प्लांट तयार करण्याची ॲबिलिटी जी सेलमध्ये आहे त्या ॲबिलिटीला आपण सेल्युलर टोटिपोटेन्सी असे म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल, एखाद्या केळीच्या झाडापासून एखादी केळीच्या झाडाची एक सेल घेतली आणि ती सेल जर लॅबमध्ये टिश्यू कल्चर लॅबमध्ये जर वाढवली तर त्या सेलपासून आपण होल केळीचं झाड आपण तयार करू शकतो. यालाच ही जी सेलची जी ॲबिलिटी आहे या ॲबिलिटीला आपण सेल्युलर टोटिपोटेन्सी असे म्हणणार आहोत. हर्बर लँडंट इन 1902 हॅज डेमॉन्स्ट्रेटेड टोटिपोटेन्सी अँड डिस्कवर्ड टिश्यू कल्चर. पहिल्यांदा टिश्यू कल्चर टेक्निक हे कोणी शोधून काढलं तर हॅबर लँडंट इन 1902 मध्ये हॅबर लँडननी टिश्यू कल्चर पहिल्यांदा शोधून काढलं. या टिश्यू कल्चर टेक्निकमध्ये सम टर्म्स यूज्ड इन टिश्यू कल्चर्स आर. फर्स्ट वन इज एक्सप्लांट. Explant means any plant material like stem, root, tubers and shoot which is used in tissue culture is called as explant. आपण आता आजच्या लेक्चरमध्ये होल टिश्यू कल्चर शिकणार आहोत. या टिश्यू कल्चरमध्ये वेगवेगळे पॉईंट आपल्याला येणार आहेत. त्या टर्मिनॉलॉजी काय आहे ते आपण पहिल्यांदा जाणून घेऊया. फर्स्ट टर्मिनॉलॉजी इज एक्सप्लांट. एनी प्लांट मटेरियल लाईक स्टेम, रूट, tubers and shoot which is used in tissue culture is called as explant. For example, आपण बटाट्याचे झाड तयार करणार असेल तर बटाट्याचा आपण बटाटा घेणार आहोत म्हणजेच बटाट्याला आपण काय म्हणणार आहोत ट्यूबर्स. त्या ट्यूबरची एक सेल घेणार आहोत म्हणजेच हा बटाटा एक्सप्लांट झाला. किंवा आपण जर गाजराचे झाड तयार करणार असाल तर गाजराचं काय घेणार आहोत आपण गाजर घेणार आहोत म्हणजे या ठिकाणी आपण गाजराचे रूट हे काय झाले एक्सप्लांट. जर आपण पेरूचे वगैरे करणार असेल तर पेरूच्या झाडाच्या स्टेमपासून आपण एखादा सेल घेणार आहोत बाजूला म्हणजे पेरूचे स्टेम किंवा शूट हे काय झालं एक्सप्लांट. म्हणजे एक्सप्लांट मीन्स एनी प्लांट मटेरियल लाईक स्टेम, रूट, ट्यूबर्स अँड शूट विच इज यूज्ड इन टिश्यू कल्चर इज कॉल्ड ॲज एक्सप्लांट. Next terminology is callus. Callus is an unorganized mass of loosely arranged parenchymatous cell. It is produced by growth of explant in culture medium. कॅलस मीन्स सोपी जर डेफिनेशन बघायची झालं तर कॅलस मीन्स अनडिफरन्शिएटेड मास ऑफ सेल. जे आपण एक्सप्लांट घेणार आहोत म्हणजे एखादं सेल घेणार आहोत ती सेल आपण टिश्यू कल्चर लॅबमध्ये जर वाढवली तर तिच्यापासून एक गोळा तयार होणार आहे. त्या गोळ्याला आपण कॅलस असे म्हणणार आहोत. म्हणजे कॅलसची डेफिनेशन आपण करणार आहोत कशी तर अनडिफरन्शिएटेड मास ऑफ सेल इज कॉल्ड ॲज कॅलस.
Next one is a morphogenesis or organogenesis. It is the process of development of different organs like root, stem, leaves from the callus. हा जो अनडिफरन्शिएटेड मास ऑफ सेल तयार झालेला आहे त्याला आपण कॅलस म्हणणार आहोत. त्या कॅलसला रूट, स्टेम, लिव्ज डेव्हलप होणं याला आपण मॉर्फोजेनेसिस किंवा ऑर्गॅनोजेनेसिस असे म्हणणार आहोत. नेक्स्ट वन इज अ क्लोन्स. जेनेटिकली आयडेंटिकल ऑर्गॅनिझम प्रोड्युस्ड फ्रॉम ओरिजिनल पॅरेंट ऑर्गॅनिझम आर कॉल्ड ॲज क्लोन्स ऑफ इच अदर. मराठीत बघायचं झालं तर क्लोन्स मीन्स जुळं. तर जे काही पॅरेंटपासून जे तयार होणारं जे झाड आहे ते झाड पॅरेंटसारखं सिमिलर असणार आहे, जेनेटिकली सिमिलर असणार आहे, त्यालाच आपण क्लोन्स असे म्हणणार आहोत. म्हणजे पेरूच्या झाडापासून आपण एखादा पार्ट घेतला असेल आणि तो टिश्यू कल्चर लॅबमध्ये वाढवला तर त्यापासून जे झाड तयार होईल पेरूचे ते पॅरेंट प्लांटसारखे सेम टू सेम असणार आहे, म्हणजेच त्यालाच आपण क्लोन्स असे म्हणणार आहोत. क्लोन्स मीन्स जेनेटिकली आयडेंटिकल organism produced from original parent organisms are called as clones of each other. नेक्स्ट वन रिक्वायरमेंट ऑफ टिश्यू कल्चर टेक्निक. आता आपण टिश्यू कल्चर करणार आहोत, टिश्यू कल्चर लॅबमध्ये जाणार आहोत, त्यासाठी रिक्वायरमेंट काय काय गरजेचे आहे ते बघणार आहोत. नेक्स्ट पॉईंट इज रिक्वायरमेंट्स ऑफ टिश्यू कल्चर टेक्निक. फर्स्ट वन इज प्लांट मटेरियल. प्लांट मटेरियल फ्रॉम विच एक्सप्लांट इज टेकन. प्लांट मटेरियल म्हणजे आपण ठरवलं की आज आपण टिश्यू कल्चर लॅबमध्ये जाऊन केळीची भरपूर रोपं तयार करणार आहोत, परंतु पहिला आपल्याला रिक्वायरमेंट काय हवे तर एक मदर प्लांट म्हणजे एक पॅरेंट प्लांट हवे आहे. म्हणजे फर्स्ट वन इज प्लांट मटेरियल फ्रॉम विच एक्सप्लांट इज टेकन. सेकंड वन इज कल्चर मीडियम म्हणजे ज्या मीडियमवरती आपण वाढवणार आहोत तो मीडियम हवा आहे. म्हणजे सेकंड वन इज अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट कल्चर मीडियम ऑर न्यूट्रियंट मीडियम आर टेकन. ज्याच्यावरती वाढवणार आहोत तो म्हणजे न्यूट्रियंट मीडियम. नेक्स्ट वन इज लॅबोरेटरी. असेप्टिक लॅबोरेटरी कंडिशन्स म्हणजेच निर्जंतुक असणारी लॅबोरेटरी गरजेची आहे. त्यामध्ये आपण वेगवेगळी रोपं तयार करणार आहोत. नेक्स्ट वन इज अ फॅसिलिटी टू कंट्रोल डिफरंट फॅक्टर्स लाईक टेम्परेचर, लाईट, ह्युमिडिटी. अशी फॅसिलिटी अवेलेबल पाहिजे की आपण वेगवेगळे फॅक्टर्स त्या ठिकाणी कंट्रोल करता यावेत. टेम्परेचर, लाईट, ह्युमिडिटी कंट्रोल करता यावी अशा फॅसिलिटी उपलब्ध पाहिजेत. नेक्स्ट वन डिफरंट ग्रोथ फॅक्टर्स लाईक ऑक्झिन, सायटोकायनिन्स आर रिक्वायर्ड. त्यामध्ये ऑर्गॅनोजेनेसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ रूट अँड स्टेम होण्यासाठी वेगवेगळे डिफरंट ग्रोथ फॅक्टर्स म्हणजेच ऑक्झिन, सायटोकायनिन्स आपल्याला हवे आहे, ते आपण न्यूट्रिएंट मीडियममध्ये घालणार आहोत. नेक्स्ट पॉईंट इज न्यूट्रिएंट ऑर कल्चर मीडियम. जे मीडियम आपण तयार करणार आहोत, ज्या मीडियमवरती आपण त्या सेल वाढवणार आहोत त्या सेलला ज्याच्यावरती वाढवणार आहोत ते मीडियम म्हणजेच कल्चर मीडियम ऑर न्यूट्रिएंट मीडियम. फर्स्ट वन इज इट मे बी लिक्विड ऑर सेमी सॉलिड. ते मीडियम कसे असावे तर लिक्विड किंवा सेमी सॉलिड असावे. इट कंटेन्स विटॅमिन, सुक्रोज, प्लांट ग्रोथ हार्मोन लाईक ऑक्झिन अँड सायटोकायनिन. जे मीडियम आहे ते सॉलिड असून चालणार नाही, ते लिक्विड किंवा सेमी सॉलिड असावे म्हणजे जेल लाईक असावं. नंतर त्याच्या आणखीन काय गरजेचं आहे त्या मीडियममध्ये विटॅमिन, सुक्रोज, प्लांट ग्रोथ हार्मोन लाईक ऑक्झिन अँड सायटोकायनिन. फॉर सॉलिडिफाईंग मीडियम अगार अगार रेड अलगी इज युज्ड. सॉलिडिफाईंग एजंट म्हणून आपण अगार अगारचा वापर करणार आहोत. नेक्स्ट वन इज pH ऑफ मीडियम मेंटेन बिटवीन 5 to 5.8. या न्यूट्रिएंट मीडियमचा pH मेंटेन केलेला असावा. तो pH 5 to 5.8 असा pH असावा. कॉमन मीडियम इज MS मीडियम. जर हे आपल्याला रेडीमेड जर कल्चर मीडियम हवे असेल तर रेडीमेडसुद्धा कल्चर मीडियम आपल्याला मिळू शकते. हे कल्चर मीडियम MS मीडियम या नावाने आपल्याला मिळते. MS मीडियम मीन्स मुरा, शेंगे आणि स्कूग या सायंटिस्टनी तयार करून ठेवलेलं म्हणजे ज्यामध्ये
जे सेमी सॉलिड आहे, ज्याच्यामध्ये विटॅमिन, सुक्रोज, प्लांट ग्रोथ हार्मोन आहेत, सॉलिडिफाईंग एजंट आहेत, pH मेंटेन केलेला आहे, असा कॉमन मीडियम MS मीडियम आपल्याला उपलब्ध बाजारात होऊ शकतो. तो मीडियम, त्या मीडियमचं नाव आहे MS मीडियम. MS मीन्स मुराशिंगे आणि स्कूक हे 2 सायंटिस्ट आहेत. त्यांनी तयार केलेला हा मीडियम आहे, त्याला म्हणायचं MS मीडियम, मुराशिंगे आणि स्कूक मीडियम. नेक्स्ट पॉईंट इज स्टरलायझेशन. स्टरलायझेशन फॉर स्टरलायझेशन म्हणजे प्रत्येक गोष्ट टिश्यू कल्चर लॅबमध्ये आपण हाताळताना ती स्टरलाइज्ड केली असावी. मग स्टरलाइज्ड कशानं करायचं? फॉर स्टरलायझेशन ड्राय ऑर वेट स्टरलायझेशन and alcoholic sterilization is used. The explant is sterilized by using 1% sodium hypochlorite or 70% ethyl alcohol or 10% हायड्रोजन पेरॉक्साईड आपण यूज करू शकतो स्टरलायझेशनसाठी. काय काय बघा, स्टरलायझेशनसाठी 1% सोडियम हायपोक्लोराईड और 70% इथिल अल्कोहोल और 10% हायड्रोजन पेरॉक्साईड. आता ॲक्च्युअल आपण मेथॉडॉलॉजी बघणार आहोत. टिश्यू कल्चर लॅबमध्ये आपण कसं टिश्यू कल्चरनं रोप तयार करणार आहोत आपण बघणार आहोत. फर्स्ट वन इज एक्सप्लांट कल्चर. एक्सप्लांट इज कलेक्टेड. एक्सप्लांट मीन्स तुम्हाला माहिती आहे की प्लांट मटेरियल. एक्सप्लांट इज कलेक्टेड फ्रॉम डिझायर्ड प्लांट विच इज इन द फॉर्म ऑफ सेल, टिश्यू ऑर पीस ऑफ प्लांट ऑर्गन. एक्सप्लांट आपण डिझायर्ड प्लांटपासून आपण घेणार आहोत. डिझायर्ड प्लांट शब्द का महत्त्वाचा? जर आपल्याला केळीचे रोप तयार करायचे आहे तर पेरूच्या झाडाची सेल घेऊन चालणार नाही आहे. म्हणजे ज्या झाडाचा आपण रोप तयार करायचं ठरवलं आहे त्या झाडापासूनच काय घेतलं पाहिजे? त्या झाडाची सेल, टिश्यू और पीस ऑफ प्लांट घेतला पाहिजे. नेक्स्ट वन इज पॅरेन्कामा टिश्यू और मेरिस्टेम इज यूज्ड ॲज एक्सप्लांट. एक्सप्लांट्समध्ये आपण सर्वसाधारणपणे कोणताही भाग घेऊन चालणार नाही, तर टोकाचा भाग ज्यामध्ये मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे, म्हणजे ज्यामध्ये ॲबिलिटी टू सेल डिवाइड अशी ॲबिलिटी आहे, असा प्लांटचा पार्ट एक्सप्लांट म्हणून निवडला पाहिजे. म्हणजे नेक्स्ट वन इज पॅरेन्कामा टिश्यू और मेरिस्टेम इज यूज्ड ॲज एक्सप्लांट. एक्सप्लांट स्टरलाइज्ड प्रॉपरली अँड प्लेस्ड ऑन सॉलिड न्यूट्रिएंट मीडियम. असा हा घेतलेला एक्सप्लांट स्टरलाइज्ड करायचा. आपल्याला माहिती आहे स्टरलाइज्ड करण्यासाठी आपण 70% इथिल अल्कोहोल वापरू शकतो. तो स्टरलाइज्ड प्रॉपरली केलेला तो सॉलिड न्यूट्रिएंट मीडियमवरती ठेवून टाकायचा. फ्रॉम एक्सप्लांट कॅलस इज फॉर्मड. थोड्याच दिवसात त्या एक्सप्लांटपासून म्हणजे त्या सेलपासून किंवा टिश्यूपासून कॅलस फॉर्मेशन होईल. कॅलस म्हणजे आपण टर्मिनॉलॉजी बघितलेली आहे. कॅलस मीन्स अनडिफरन्शिएटेड मास ऑफ सेल. त्याच्यापासून एक गोळा तयार होईल. सेकंड पॉईंट इज मेथॉडॉलॉजी. सेकंड पॉईंट इज कॅलस फॉर्मेशन अँड इट्स कल्चर. कॅलस इज अनऑर्गनाइज्ड मास ऑफ सेल प्रोड्युस्ड ड्यू टू ग्रोथ ऑफ एक्सप्लांट. एक्सप्लांटची ग्रोथ झाल्यामुळे अनडिफरन्शिएटेड मास ऑफ सेल जे तयार होईल त्याला आपण कॅलस म्हणणार आहोत. कॅलस इज थिन वॉल्ड लिव्हिंग पॅरेन्कामा सेल. कॅलस कसा आहे तर थिन वॉल्ड आहे, पॅरेन्कामॅटस सेल आहे. ऑल द सेल्स ऑफ कॅलस आर सिमिलर. कॅलसमधल्या सगळ्या सेल सिमिलर आहेत बिकॉज दीज सेल्स आर फॉर्मड बाय मायटोसिस. त्या सेल मायटोसिसने तयार झालेल्या आहेत, म्हणजे सगळ्या सेल ह्या सिमिलर साईजच्या असणार आहेत कॅलसमधल्या. नेक्स्ट पॉईंट इज ऑर्गॅनोजेनेसिस. इन दिस प्रोसेस ग्रोथ हार्मोन्स लाईक ऑक्झिन्स अँड सायटोकाइन्स आर यूज्ड इन प्रॉपर प्रपोर्शन्स फॉर इनिशिएशन ऑफ फॉर्मेशन ऑफ प्लांट ऑर्गन. आता ह्या कॅलस तयार झालेला आहे. या कॅलसपासून आपल्याला छोटंसं रोप तयार करायचं आहे, तर आता आपल्याला न्यूट्रिएंट मीडियममध्ये वेगवेगळे हार्मोन घालणं गरजेचं आहे. असे हार्मोन घालायचे की ज्याद्वारे ऑक्झिन आणि म्हणजे ते हार्मोन कोणते? ऑक्झिन आणि सायटोकाइने, ज्याद्वारे रूट आणि शूट फॉर्मेशन होईल असे ग्रोथ हार्मोन घालायचे. त्या ग्रोथ हार्मोनचं प्रपोर्शन योग्य प्रमाणात घातलं पाहिजे. इफ ऑक्झिन्स आर मोअर, जर तुम्ही ऑक्झिन्स मोअर घातलं, रूट्स आर फॉर्मड, तर रूट तयार होईल. इफ सायटोकाइन्स आर मोअर, शूट सिस्टीम इज डेव्हलप्ड.
तर शूट सिस्टीम डेव्हलप होईल. तर ऑर्गॅनोजेनेसिससाठी 2 इम्पॉर्टंट हार्मोन्स आहेत, ऑक्झिन्स अँड सायटोकायनिन. नेक्स्ट पॉईंट इज अ फॉर्मेशन ऑफ सेल ऑर सस्पेन्शन कल्चर. ड्युरिंग दिस स्टेप कॅलस इज ट्रान्सफर्ड टू लिक्विड न्यूट्रिएंट मीडियम अँड एजिटेटेड. असा तयार झालेला कॅलस आपण काय करायचं तर न्यूट्रिएंट मीडियममध्ये घालायचं, लिक्विड न्यूट्रिएंट मीडियममध्ये घालायचं आणि एजिटेटेड करायचं म्हणजे ढवळायचं. का ढवळायचं तर दही आहे, हे दही आपण दह्यापासून ताक करतो त्यावेळेला दह्याचे जे कण आहे ते सेपरेट होतात आणि त्याच्यापासून ताक बनतं. तर तसंच आपण इथं करायचं आहे की हा जो कॅलस आहे तो लिक्विड मीडियममध्ये घालायचा आहे आणि एजिटेटेड करायचा आहे म्हणजे जोरात घुमवायचा आहे. मग त्यामुळं काय होईल की त्या सेल आहेत त्या सुट्ट्या होईल. मग सेल सुट्ट्या झाल्या तर आपल्याला भरपूर प्रमाणात रोपं तयार करण्यात येतील. म्हणजे हा तयार झालेलं हे जे लिक्विड मीडियम आहे त्याचा ड्रॉप वेगवेगळ्या न्यूट्रिएंट मीडियममध्ये जर ठेवलं, जेवढ्या न्यूट्रिएंट मीडियममध्ये वरती तुम्ही ते ड्रॉप सोडाल तेवढ्या न्यूट्रिएंट मीडियममध्ये रोपं तयार होईल. आपण घेताना घेतलं होतं एक सेल, परंतु तयार करताना हजारो रोपं आपण तयार करणार आहोत. ड्यू टू दिस सेल्स फ्रॉम कॅलस गेट सेपरेटेड. एजिटेटेड केल्यामुळं सेल्स काय होणार आहेत, कॅलसच्या सेपरेट होणार आहे. दिस सेल कल्चर इज एजिटेटेड ॲट 100 to 250 RPM. हे एजिटेटेड करताना आपण 100 to 250 RPM ला आपण एजिटेटेड करणार आहोत. जास्त जोरानं घुसळलं तर सेल फुटण्याची शक्यता आहे. म्हणजे घुसळण्याचा रेट आहे तो 100 to 250 RPM ला आपण एजिटेटेड करणार आहोत. एजिटेशन इन्क्लूड्स एरिएशन, मिक्सिंग ऑफ अ मीडियम अँड प्रिव्हेंट ॲग्रिगेशन्स ऑफ सेल. एजिटेशनमुळे आणखीन काय काय फायदे होणार आहेत तर एरिएशन होणार आहे, हवा खेळती राहणार आहेत, ते मीडियममध्ये मिक्स होणार आहेत आणि जवळजवळ झालेल्या सेल ह्या सुट्ट्या होणार आहेत. नेक्स्ट वन इज अ सस्पेन्शन कल्चर शो हाय अमाऊंट ऑफ सिंगल आयसोलेटेड सेल्स. आता हे जे तयार झालं म्हणजे ताक तयार झालं असं म्हणलं तर त्याला आपण म्हणणार आहोत सस्पेन्शन कल्चर. या सस्पेन्शन कल्चरमध्ये मोठ्या प्रमाणात सिंगल आयसोलेटेड सेल आपल्याला आढळून येतील अँड स्मॉल क्लम्प्स ऑफ सेल विच ग्रोज अँड फॉर्म कॅलस कल्चर. त्याच्यापासून आणि आपण भरपूर प्रमाणात कॅलस कल्चर करू शकतो. कॅलस कल्चर सब कल्चर्ड एव्हरी वीक. प्रत्येक आठवड्यानं आपण हे कॅलस सब कल्चर करायचं म्हणजे दुसऱ्या न्यूट्रिएंट मीडियममध्ये वाढवायचं आणि वाढवून आपण वेगवेगळी याच्यापासून छोटी रोपं तयार करू शकतो. याद्वारे आपण या टिश्यू कल्चरमुळे आपण एक सेल घेणार आहोत आणि एका सेलपासून भरपूर प्रमाणात म्हणजे थाउजंड्स ऑफ आपण प्लांटलेट्स तयार करणार आहोत. ते आपण डायग्रॅममध्ये आपण पहिलाच आपण डायग्रॅममध्ये पाहिलं. डायग्रॅममध्ये बघा पहिला पॉईंट आहे तर मदर प्लांट आहे. त्या मदर प्लांटपासून आपण एक्सप्लांट घेतलं म्हणजे थोडासा पार्ट घेतला, तो एक्सप्लांट आपण वाढवला, नंतर तयार झालं अनडिफरन्शिएटेड मास ऑफ सेल तयार झालं, त्याला आपण कॅलस म्हणणार आहोत. त्या कॅलसपासून बघा त्या कॅलसपासून छोटं रोप तयार झालं आणि ते रोप आपण नंतर ती रोपं आपण वेगवेगळ्या कुंडीमध्ये आपण वाढवणार आहोत. म्हणजे घेताना एक सेल घेणार आहोत आणि त्याच्यापासून भरपूर प्लांटलेट्स आपण तयार करणार आहोत. प्लांटलेट्स मीन्स छोटी रोपं, प्लांटलेट्स आपण तयार करणार आहोत. हे आहे टिश्यू कल्चरचे ॲडव्हान्टेजेस. यालाच आपण मायक्रो प्रोपगेशन असंही म्हणू शकतो. मायक्रो प्रोपगेशन आपण पुढच्या लेक्चरला पाहूया.